श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे रामनवमी। रामनवमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आता माझं सकाळचं आवरलेलं आहे, तर आता देवांना छान आंघोळ घालते। आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजवलेलं, तर आता पुन्हा छान सजवते, जसं आहे तसं सजवते आज। चला आज नवीन लुक करते देवघराचा। त्या अगोदर ना मी माझं बाहेर उंबरठ्याचं पूजा वगैरे करते, रांगोळी काढते छान, आणि मग तुम्हाला भेटते। तर आज अशी सुंदर रांगोळी काढलेली आणि हा जो उंबरठा सजवलेला आहे ह्याचा ब्लॉग या ब्लॉगच्या अगोदर मी शेअर केलेला आहे। आवड असेल तर जरूर बघा उंबरठा डेकोरेशनचा, आणि भरपूर सारी माहिती आहे त्यामध्ये। बाहेर रांगोळी वगैरे काढली आणि देवांची आंघोळ करायच्या अगोदर विचार केला, छोले रात्री भिजत घातलेले, तर आज छोलेची भाजी बनवायची। तर बरेच छोले उकडून घेते, म्हणजे कुकरला लावून देते आणि मग देवपूजेला लागते। आज बरीचशी कामं होती आणि देवपूजा पण करायची होती। एकीकडे मी चहा चढवलेला आणि एकीकडे छोले उकडायला ठेवत होती। इथे तुम्ही बघू शकता, हा झाकण आहे ना, याचं हँडल आहे ते माझ्या नवऱ्याच्या हातनं तुटलंय आणि गुपचूप साईडला ठेवून दिलेलं। मी जेव्हा नंतर बघितलं ना, तेव्हा मला दिसलं का हँडल तुटलेलं आहे, तर सांगत पण नाही का त्यांच्या हातनं तुटलेलं आहे। हे जर मी केलं असतं ना, माझ्या हातनं चुकून तुटलं असतं तरी किती गोंगाट घातला असता। पण बघा, प्रत्येक जण आपापल्या कसं सोयीस्कर करतं, तसं चॅप्टर आहेत भरपूर। तर चणे कुकरला लावले आणि त्यानंतर इथे आले मी। पहिले देवघर क्लीन करून घेतलं, पूर्ण फोटो वगैरे पुसून घेतले। तर पाडव्याला म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी देवीची स्थापना केलेली, पूजा केलेली मी देवघरातच नॉर्मल जशी असते तशीच केलेली, वेगळं काही मांडणी केली नव्हती। वेगळी मांडणी मी अश्विन नवरात्रीला करते आणि ह्या नवरात्रीला मी साधीच मांडणी असते, पण जितकं शक्य होईल तितकं देवीचं मंत्र, स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ जितकं शक्य होईल तितकं ह्या नवरात्रीमध्ये। त्याचबरोबर म्हणजे ही नवरात्री म्हणजे कोणती, तर चैत्र नवरात्री आणि एक पौष नवरात्री असते, त्या नवरात्रीमध्ये जितकं शक्य होईल तितकं करते। आणि तिन्ही नवरात्रीमध्ये आपण जर सप्तशती पाठ करू, म्हणजे तिन्ही नवरात्री कोणत्या, चैत्र, अश्विन आणि पौष नवरात्रीमध्ये देवीचे दुर्गा सप्तशतीचे जितके पाठ करू तितकं चांगलं असतं। आपल्या घरामध्ये नवचंडी हवन केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। तर जितकी शक्य होईल आणि जशी शक्य होईल तशी आपण सेवा करावी। इथे श्रीयाला डमरू वाजवून दाखवती। फोटो मी सगळे मांडून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आसनावर मी स्वामींचा फोटो सुद्धा आसनावर मांडून घेतलेला आहे आणि देवींचे जे फोटो आहेत त्याच्या खाली सुद्धा स्टँड आहेत आणि स्टँडवर ते बसवलेले आहेत। तर आपल्या घरामध्ये कोणताही देवाचा फोटो असेल ना, तो भिंतीवर असा लावलेला नसावा, त्याला असं बसवलेलं असावं, ठेवलेलं असावं, आसन वगैरे दिलेलं असावं। भिंतीला असेल तर त्याच्या खाली काच वगैरे आपण लावू शकतो, स्टँड मिळतात भरपूर सारे। तर अशा प्रकारे फोटो हा स्टँडवर वगैरे ठेवू शकतो आपण। तर इथे मी सर्व देवांची पूजा केली। प्रत्येक फोटोला महत्त्व आहे, प्रत्येक फोटोची काही कहाणी आहे। आणि नवनाथांचा फोटो, आमच्याकडे नवनाथांचं पारायण होतं श्रावण महिन्यात, अधिक महिन्यात, त्यामुळे नवनाथांचा फोटो माझ्याकडे आहे। स्वामींचा फोटो सगळ्यात अगोदर आमच्याकडे आला, त्यानंतर मी हे फोटो बनवून घेतलेले आहेत देवीचे, कारण का आमच्याकडे देवी नवरात्री असते आणि मी देवीची सेवा करते विशेष। शिवाचा फोटो आहे, तो पहिल्यापासून होता त्यामुळे तो मी मांडून घेतलेला आहे। त्याच्यापुढे शिवलिंग असतं आमचं, आणि लक्ष्मीनारायणचे फोटो हा दिवाळीला लागतो त्यामुळे तो आहे। तर विशेष फोटोची अशीच माझी कहाणी आहे, त्यामुळे ते आहेत फोटो, त्यांची सेवा माझ्या हातनं दररोज होत असते। आणि इथे स्वामींच्या गळ्यात मी चंदनाचा हार काढते, तर वेगवेगळ्या पद्धतीने मी काढतच असते। आज चैत्र नवरात्रीचा लास्ट दिवस होता आणि श्री रामनवमी पण होती, त्यानिमित्ताने माझी सेवा चालू होती। प्रत्येक नवरात्रीमध्ये देवीच्या आपण ऐकलं असेल, बघितलं असेल का, प्रभू श्रीरामांचा उल्लेख होतोच। तसंच अश्विन नवरात्रीच्या लास्ट दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी, विजयादशमी आपण साजरी करतो, कारण का प्रभू श्रीरामाने ह्या दिवशी रावणाचा वध केलेला आणि अयोध्येला ते आलेले, त्यामुळे तेव्हा प्रभू श्रीरामांचा उल्लेख होतो। आणि त्यानंतर ही चैत्र नवरात्री आहे, तर ह्या चैत्र नवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे, म्हणून या नवरात्रीला राम नवरात्री सुद्धा म्हणतात।
चैत्र प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजेच हनुमान जयंतीपर्यंत रामनवरात्री साजरी केली जाते। ह्या दरम्यान आपण जितकं शक्य होईल तितकं रामरक्षा स्तोत्र म्हणायचं असतं। हे देवांना मी छान आंघोळ घालून आणलेलं आहे। त्या अगोदर सगळी भांडी वगैरे घासली। हे काम करायला ना वेळ जातो, पण तुमच्याबरोबर मी थोडक्यात शेअर करते, कारण का करायला मी एकटीच आहे आणि हे सगळं मी एकटीच करत असते। शूटसुद्धा आणि त्याचबरोबर त्यानंतर एडिटिंगसुद्धा मी एकटीच करत असते। त्यासाठी कोणच नाही आहे, म्हणजे ह्यांना तर हे जमणार नाही काम, त्यांना त्यांचं काम असतं आणि श्रावणीलासुद्धा जमतं, पण ती जितकं मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते व्यवस्थित, कारण का तितकं कसं माणूस एका वयानंतर त्याला जे ज्ञान येतं ते लहान मुलांकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही, तर तसं असतं। आणि इथे छान सजवलेलं आहे सगळ्या देवांना, स्पेशली कृष्ण बाप्पाला छान कपडे घातलेले आहेत। ज्या काही मंदिरामध्ये मूर्त्या आहेत किंवा जे काही देव आहेत ते त्यांचं प्रत्येकाचे कपड्यांपासून तर त्यांच्या दागिन्यांपर्यंत प्रत्येकाला कोणकोणत्या आहेत, कधीच या देवाचं त्या देवाला जात नाही, कारण का ते प्रत्येक गोष्टी माझ्याबरोबर लक्षात असतात का हे ह्या देवाचं आहे। आणि गेलं तरी ते माणसं नाही आहेत, ते देव आहेत। देवांना ना मी एक गोष्ट सांगते, तुम्ही शिव मंदिरामध्ये जाऊन विष्णू स्तुती करा, कृष्ण स्तुती करा, शिवाला फार आवडते। आणि कृष्ण मंदिरामध्ये जाऊन किंवा विष्णू मंदिरामध्ये जाऊन शिवस्तुती करा तर अति म्हणजे त्यांना खूप आवडतं। जसं माणसं असतात ना, माणसांना जर कोणी दुसऱ्या माणसाची स्तुती केली का त्याच्या पोटात दुखतं, त्याला त्रास होतो आणि मग तो त्या एखाद्या माणसाबद्दल भलेही तो चांगला असेल तरी त्याच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतं। तसं देवांचं नाही आहे, म्हणून तर ते देव आहेत। इथे मी हार वगैरे देवांना फुलं वगैरे वाहून घेतली। देवांना सुंदर असं सजवणं आणि प्रत्येक सणवार पूजा व्यवस्थित आणि आनंदाने आणि मनापासून साजरी करणं हा माझा पहिल्यापासूनचाच आवडता छंद बोलाल किंवा आवडती गोष्ट बोलाल तरी चालेल, मला आवडतं। असा माझा देवघर सुंदर सजलेला आहे। अशी काय आहे ते म्हणजे देव सजल्यात। मी सुद्धा आता प्रभू श्रीरामांची पूजा करून घेते, छान अशी अभिषेक पूजा, आणि मग मी जेवणाला लागते। तर इथे मी बसलेली अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे। पहिले स्वामी समर्थांचं स्तवन माळ वगैरे करून सुरुवात करते कोणत्याही कामाला। इथे मी अभिषेक आज राम दरबार ह्या मूर्तीवर करणार आहे, कारण का नवमी आहे आणि प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे। राम दरबार ही मूर्ती मला माझ्या गुरूंनी दिलेली, माझा गुरुमंत्र रामनामाचा असल्यामुळे मी रामांची सेवा करते आणि हे माझं भाग्यच आहे का मला प्रत्येक देवाची पूजा करण्याचा मोका मिळाला। आणि खरंच मी सांगेल का माझ्या हातनं ज्या सेवा होतात ना त्या स्वामींच्या कृपेने होतात। तर श्रियाल इथे अभिषेक करायला आहे। श्रियाल ए इकडे वा बाबा, नमस्कार कसा नमस्कार करून दाखव बाप्पाला, तू नमस्कार करून दाखव, इकडे ये। फुल व्हायला हा त्यांनी, नमस्कार तर कर। काय बोलतो इकडे बघू, काय बोलतोस, हाय कर, हाय। तर श्रियालच्या दीदीने श्रियालला घेतलेला आणि मी इथे अभिषेक करायला सुरुवात केली। आज रामनवमी आहे, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजेच रामनवमी। श्रीरामांचे चरित्र हे आदर्श पुरुषाचे चरित्र आहे। श्रीरामाने जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा, हा श्री रामनवमी साजरा करण्यामागचा उद्देश आहे। श्री रामनवमी उत्सव हा देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो, कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे। कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे जीवनचरित्रावरून आपल्याला समजते। प्रभू श्रीराम हे फक्त आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, एक बाणीही होते। त्यांच्यात निश्चय आणि त्याग होता।
साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारा राम केवढा पितृभक्त आणि त्यागी होता। वडिलांचे वचन खरे करण्यासाठी हाती आलेल्या राज्याचा त्याग करून 14 वर्ष वनवास पत्करणारा राम हा केवढा निश्चयी ध्येयाचा महामेरू होता। प्रभू श्रीरामांमध्ये अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो, तो म्हणजे त्यांच्यात लोभ नव्हता। रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्याने स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले। बलीला मारून सुग्रीवाला राजा केला। कधीही त्याने मोह धरला नाही। श्रीरामांचे मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तिप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्व गुण घेण्यासारखे आहे। भारतभूमी ही धन्य आहे जिथे श्रीराम श्रीकृष्णासारखे आदर्श जन्माला आले। श्रीरामांचा आदर्श आपण रामनवमी निमित्त अभ्यासायचा असतो। तर पूर्ण पूजा अभिषेक हा रामनामाचा जप करत मी केलेला आहे आणि सुंदर अभिषेक झालेला आहे। ही माहिती तुम्हाला सांगितली ती दिंडोरी प्रणीत पुस्तकांमध्ये आहे। वाचनाची आवड असेल तर जरूर पुस्तकं खरेदी करा। तर सुंदररित्या सिंपल असा देवाचा अभिषेक मी केलेला आहे। माझा राम दरबारची मूर्ती आहे, तुम्हाला माहिती सांगितली। तर 1 तास सगळं करताना लागला मला। त्याच्यात श्रियालचं आवरून दिलं सगळं आणि आता मी जेवणाला लागते। तर आज जेवणामध्ये मी छोलेची भाजी बनवली, तुम्हाला उकडताना दाखवले। त्याचबरोबर डाळ आणि इथे खीर बनवलेली आणि खूप टेस्टी झालेली ही खीर। तर ह्यांनी शेव आणलेली, त्याचबरोबर पुरी आणि भात बनवलेलं। तर असं काही जेवण होतं आणि ह्याला इथे फळी लावून रडतोय तो। जेवण झालं आता, पसारा बघा किती कर। ग माझी छोटी परी आहे ती। पप्पा आले मग पप्पा घेतील तुला। कंटाळलाय तो, त्याला डाळ भात वाटतो, डाळ भात खाणार तो। तर श्रियाला किचनमध्ये येऊन देत नव्हती, फळी घातलेली, त्यामुळे त्याला राग आलेला। त्यामुळे मी पटापट माझं किचनमधलं काम आवरून घेत होती। इथे देवांना नैवेद्य मी वाढते। हे जेवण मी खूप फास्ट बनवलेलं, पण सगळं जेवण टेस्टी आणि सुंदर झालेलं। तर जी खीर बनवलेली ना मी, त्याची शेव आहे ती ह्यांनी मस्जिदवरनं आणलेली आणि खरंच त्यापासून ना खूप टेस्टी खीर तयार झालेली आणि त्यामुळे ना हे सगळं क्रेडिट स्वतःला घेत होते का मी शेव आणलेली ना तिकडनं, त्यामुळे ती खीर भारी लागते। तर असं काही आमचं नोकझोक झालेली। तर खरंच शेव खरंच भारी आहे म्हणून त्याची खीरसुद्धा भारी झालेली। जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलेलो राम मंदिरामध्ये। दुपारी जायचं होतं पण शक्य झालं नाही। तर इथे राम मंदिर नाही तर हनुमंत मंदिर आहे, तिथे राम दरबारची मूर्ती आहे आणि तिथे राम जन्मोत्सव सोहळा छान मस्त साजरा केला जातो आणि हनुमंताचा सुद्धा। तर इथे आम्ही आलेलो आणि इथपर्यंतच आजचा व्लॉग। जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये। आता बाय।